स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी भाजप करत असल्यानं शिवसेनेनेही ठाणे महानगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी कंबर कसली आहे। या निवडणुका महायुतीत लढल्या जाणार की नाही याबाबत सध्या चित्र स्पष्ट होत नसलं तरी भाजप शिवसेनेत या निमित्तानं संघर्षाची ठिणगी आतापासूनच पडल्याचं स्पष्ट झाले। ठाणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकींसाठी शिवसेनेनं जोरदार तयारी सुरू केली आहे। नुकतीच शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी, महिला आघाडी पदाधिकारी तसंच विविध स्तरांवरील कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण बैठक काल पार पडली। ही बैठक केवळ चर्चा करण्यापुरती मर्यादित राहिली नाही तर तिचं रूपांतर एका भव्य मेळाव्यात झालं। या बैठकीत प्रभाग, विभाग, वॉर्ड आणि शाखा पातळीवर संघटनात्मक बांधणीला अधिक बळकटी देण्यावर भर देण्याबाबत शिवसेनेची सदस्य नोंदणी मोहीम प्रभावीपणे राबवून पक्षाचा विस्तार आणि जनसंपर्क अधिक बळकट करण्याबाबत रणनीती ठरवण्यात आली। कार्यकर्त्यांनी आपल्या परिसरातील नागरिकांपर्यंत जाऊन शिवसेनेच्या कार्याची माहिती द्यावी, त्यांना पक्षात सामावून घेण्याचा आणि घराघरात शिवसेनेचा विचार पोहोचवण्याचे निर्देश शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख खासदार नरेश म्हस्के यांनी दिलेत। आनंद दिघे यांच्या विचारसरणीचा वारसा चालवणारे आणि ठाण्याचा तसंच संपूर्ण महाराष्ट्राचा विकास करणारे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाण्यात उल्लेखनीय प्रगती झाली आहे। अनेक लोकोपयोगी योजना आणि कामं करण्यात आली आहेत। या सर्व कामांची माहिती अधिकाधिक ठाणेकरांपर्यंत पोहोचवण्याची आणि 24 तास जनसेवेत कार्यरत राहून लोकांच्या मनात शिवसेनेची ताकद आणखी दृढ करण्याची जबाबदारी यावेळी पदाधिकाऱ्यांना देण्यात आली।